लक्षवेधी सूचना घेण्याबाबत करावयाची घोषणा. सन्माननीय सदस्याकडून लक्षवेधी सूचना सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजीपासून कार्यालयीन वेळेत संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. तसेच ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनावरील मान्य सदस्यांची नावे ग्राह्य धरण्यात येतील व ऑफलाईन पद्धतीद्वारे प्राप्त झालेल्या लक्षवेधी सूचनावरील नावे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वीचे कार्यालयीन कामकाजाचे पूर्ण 3 दिवस अगोदरचा दिवस हा लक्षवेधी सूचना स्वीकारण्यासाठीचा अंतिम दिवस असेल. लक्षवेधी सूचनेचा विषय हा तातडीचा व महत्त्वाचा आहे किंवा कसे हे काटेकोरपणे ठरवूनच अशी सूचना मान्य करण्यात येईल. मान्य सूचनेपैकी कोणत्याही 3 सूचना सभागृहात घ्यावयाच्या याबाबतीत अध्यक्षाचा निर्णय अंतिम राहील. शोक प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, सर्वश्री भिकाजी जिजाबा खताळ, गोविंदराव शिवराम चौधरी, प्रभाकर सुंदरराव मोरे, केशवराव नारायणराव उर्फ मामासाहेब पाटील धाबेकर, डॉक्टर शंकरराव रघुनाथ राख, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, तसेच श्री तुकाराम सखाराम दिघोळे, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री मारुती देवराम तथा दादा पाटील शेडके, नवनीत राय, भोगीलाल शहा, विठ्ठलराव बापूराव खादीवाले, सूर्यभान सुखदेव गडाख, जयंत ईश्वर सोहनी, प्रभाकर बापूराव मामूलकर, हरीश उकंडराव मोरे, जगन्नाथ अच्छन्ना शेट्टी, रामदास गंगारामजी सोनोने, शिवशंकरप्पा विश्वनाथ उडगे, सखाराम विठोबा आहेर, शमीम अहमद शेख, पुरुषोत्तम गुलाबराव मानकर, तसेच श्रीमती वहारीबाई दिगंबरराव पाडवी, सुमनबाई शिवाजीराव पाटील व लीलाबाई रतिलाल मर्चंट माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडतो व माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिशय दुःख व्यक्त करते. कैलासवासी भिकाजी जिजाबा खताळ यांचा जन्म 26 मार्च 1919 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण BA ऑनर्स LLB पर्यंत झाले होते. कै खताळ यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. सुरुवातीस काही काळ त्यांनी वकिली केली होती. त्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केले होते. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सारे पाटील पुरस्काराने तसेच DY पाटील विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. अशा या उत्तम प्रशासक, प्रदीर्घ अनुभव, उत्कृष्ट संसदपटू, प्रचंड जनसंपर्क असणाऱ्या जनमानसातील श्रेष्ठ नेत्याचे सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गोविंदराव शिवराम चौधरी यांचा जन्म 17 जुलै 1939 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धोंडगे दिगर येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी चौधरी हे सन 1985, 1990 व 1995 असे 3 वेळा धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. मार्च 1995 ते मे 1998 या कालावधीत आदिवासी विकास खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रभाकर सुंदरराव मोरे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1943 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तांबणे येथे झाला. त्यांचे शिक्षण BA ऑनर्स LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी मोरे 1990, 1995 व 1999 असे 3 वेळा रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. जून 1995 ते मे 1999 या काळात उद्योग, वस्त्रोद्योग, विधी व न्याय, गृह व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री, तर मे 1999 ते ऑक्टोबर 1999 या काळात राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते.
एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा होती. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी केशवराव नारायणराव उर्फ बाबासाहेब पाटील धाबेकर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1931 रोजी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी धाबेकर सन 1995-99 असे 2 वेळा वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999 या कालावधीत ग्रामविकास, परिवहन, वित्त व नियोजन आणि रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री तसेच जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004 या कालावधीत जलसंधारण व खार जमिनी खात्याचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशीच त्यांची प्रतिमा होती. अशा या ज्येष्ठ नेत्याचे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी डॉक्टर शंकरराव रघुनाथ राख यांचा जन्म 22 जुलै 1935 रोजी जालना येथे झाला. त्यांचे शिक्षण MBBS DORL पर्यंत झाले होते. कैलासवासी डॉक्टर राख सन 1972 मध्ये जालना मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. एप्रिल 1977 ते मार्च 1978 या काळात दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 26 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी तुकाराम सखाराम दिघोळे यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1942 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण BE सिव्हिल AMI FIV पर्यंत झाले होते. कैलासवासी दिघोळे सन 1985, 1990, 1995 असे 3 वेळा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. जून 1996 ते जुलै 1999 या कालावधीत ग्रामविकास, ऊर्जा व रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले. कैलासवासी मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके यांचा जन्म 2 ऑगस्ट 1941 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जुने खारे येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील शेळके सन 1978, 1980, 1985 व 1990 असे 4 वेळा अहमदनगर उत्तर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. तसेच सन 1994 व 1996 असे 2 वेळा अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. अशा या जनमानसातील लोकप्रिय नेत्याचे शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी नवनीतराय भोगीलाल शहा यांचा जन्म 8 डिसेंबर 1923 रोजी गुजरात राज्यातील वलसाड येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले होते. कैलासवासी नवनीतराय शहा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात त्यांना कारावासही झाला होता. कैलासवासी शहा हे सन 1957 व 1967 असे 2 वेळा ठाणे जिल्ह्यातील पालघर मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा होती. अशा या ज्येष्ठ नेत्याचे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी विठ्ठलराव बापूराव खादीवाले यांचा जन्म 25 डिसेंबर 1929 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झाला. त्यांचे शिक्षण 9वी पर्यंत झाले होते. कैलासवासी खादीवाले सन 1962 व 1972 असे 2 वेळा लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सूर्यभान सुखदेव गडाख यांचा जन्म 11 जानेवारी 1932 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी गडाख सन 1978 व 1980 असे 2 वेळा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते.
एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशीच त्यांची प्रतिमा होती. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी जयंत ईश्वर सोहनी यांचा जन्म 15 मार्च 1933 रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पहिणे येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी सोहनी सन 1978 व 1980 असे 2 वेळा सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रभाकर बापूराव मामूलकर यांचा जन्म 19 डिसेंबर 1938 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केले होते. कैलासवासी मामूलकर हे सन 1980 व 1985 असे 2 वेळा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी हरीश उकंडराव मोरे यांचा जन्म 12 जुलै 1947 रोजी भंडारा जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील करंटी बुद्रुक येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी मोरे सन 1985 व 1990 असे 2 वेळा भंडारा जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी जगन्नाथ अच्छन्ना शेट्टी यांचा जन्म 25 मे 1945 रोजी कर्नाटक राज्यातील उडुपी तालुक्यातील शिरवा येथे झाला. त्यांचे शिक्षण FY BA पर्यंत झाले होते. कैलासवासी शेट्टी सन 2004 मध्ये मुंबईतील माटुंगा मतदारसंघातून तर 2009 मध्ये सायन कोळीवाडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रामदास गंगारामजी सोनोने यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1939 रोजी अमरावती जिल्ह्यातील पारडी येथे झाला. त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते. कैलासवासी सोनोने सन 1962 मध्ये अमरावती जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 9 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी शिवशंकरप्पा विश्वनाथ उटके यांचा जन्म 15 मार्च 1938 रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी उटगे हे सन 1980 मध्ये लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सखाराम विठोबा आहेर यांचा जन्म 8 ऑगस्ट 1939 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपरी गवळी येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी आहेर सन 1980 मध्ये बुलढाणा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी शमीम अहमद शेख यांचा जन्म 28 मार्च 1941 रोजी उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील शिदनीपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. कैलासवासी शेख 1980 मध्ये मुंबईतील चिंचपोकळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी पुरुषोत्तम गुलाबराव मानकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी अमरावती
जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मोरचूद येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले होते. कैलासवासी मानकर सन 1985 मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 3 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी श्रीमती वहारीबाई दिगमराव पाडवी यांचा जन्म 10 जानेवारी 1931 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शिखे येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी श्रीमती पाडवी या सन 1967 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सुमनबाई शिवाजीराव पाटील यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील आव्हा येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील या सन 1967 मध्ये बुलढाणा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी श्रीमती लीलाबाई रतिलाल मर्चंट यांचा जन्म 24 मार्च 1926 रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी श्रीमती मर्चंट यांनी 1942च्या चलेजाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी पुणे येथील गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा, महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सदस्या, जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्या, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका तसेच पुणे महानगरपालिकेच्या सदस्या म्हणूनही उत्तम कार्य केले होते. पुण्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी श्रीमती मर्चंट या सन 1972 मध्ये पुणे येथील कसबा पेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. अशा या सर्व थोर समाजसेवकांना मी सभागृहाच्या वतीने सभागृहाचा नेता म्हणून आणि सभागृहाच्या सर्व सदस्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जो शोक प्रस्ताव मांडलाय त्यावर मी माझे विचार मांडतोय. कैलासवासी भिकाजी जिजाबा खताळ यांचा जन्म 26 मार्च 1919 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात झाला. त्यांचं शिक्षण BA ऑनर्स LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी खताळ यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून देखील त्यांचं नाव लौकिक होता. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला होता. त्यांनी अंतरीचे घाव, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्करी विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक इत्यादी पुस्तकांचे लेखन केले. वयाच्या 101व्या वर्षी वाळ्याची शाळा या पुस्तकाचे लेखन करून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून नवा विक्रम देखील त्यांनी केला होता. DY पाटील विद्यापीठाने त्यांना डिलीट देखील दिली होती. कैलासवासी खताळ 1962, 1967, 1972, 1980 असे 4 वेळा नगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अध्यक्ष महोदय, अशा या उत्तम प्रशासक, प्रदीर्घ अनुभव असलेले उत्कृष्ट संसदपटू, प्रचंड जनसंपर्क असणाऱ्या जनमानसातील ज्येष्ठ नेत्याचे सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी गोविंदराव शिवराम चौधरी यांचा जन्म 17 जुलै 1939 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धोणगे दिगर इथे झाला होता. मार्च 1995 ते 1998 या कालावधीमध्ये कैलासवासी चौधरी यांनी आदिवासी विकास खात्याचे मंत्री म्हणून उत्तम काम केलं होतं. अध्यक्ष महोदय, त्यावेळी माझा देखील त्यांच्याशी संबंध आला. एक अतिशय साधारण वाटणारे पण अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होतं. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे
शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रभाकर सुंदरराव मोरे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1943 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तांबणे येथे झाला. त्यांचे शिक्षण BA ऑनर्स LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी मोरे यांनी सन 1990, 1995 आणि 1999 असे 3 वेळा रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघातनं ते विधानसभेवर निर्वाचित झाले होते. 1999 साली ते निर्वाचित झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आणि एक अत्यंत प्रभावी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. अशा या एक अत्यंत अभ्यासू लोकप्रतिनिधी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होती. राज्यामध्ये राज्यमंत्री मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांना देखील मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी केशवराव नारायणराव उर्फ बाबासाहेब पाटील धाबेकर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1931 रोजी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे झाला. अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे प्रशासक, बालाजी सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, सहकार क्षेत्रात एक प्रदीर्घ अशा प्रकारची कारकीर्द बाबासाहेब धाबेकरांनी त्या ठिकाणी भूषवली होती. ते 1995 व 1999 असे 2 वेळा वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातनं विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून आणि मंत्री म्हणून देखील काम केलं होतं. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होती. आणि अध्यक्ष महोदय, अशा या ज्येष्ठ नेत्याचे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. मी त्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी डॉक्टर शंकरराव रघुनाथ राख यांचा जन्म 22 जुलै 1935 रोजी जालना येथे झाला. त्यांचे शिक्षण MBBS DORSL पर्यंत झाले होते. जालना शहराच्या सर्वांगीण विकासाकरता त्यांनी जे योगदान दिले ते अजूनही लोक लक्षात ठेवतात. कैलासवासी राख सन 1972 मध्ये जालना मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी राज्याचे दारूबंदी व उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणूनही राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 26 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी तुकाराम सखाराम दिघोळे यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1942 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात झाला होता. एक अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारचे व्यक्तिमत्व हे दिघोळे यांचं होतं. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशा अनेक सहकार क्षेत्रातल्या पदांवर त्यांनी काम केलं. अनेक शैक्षणिक सामाजिक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी दिघोळे सन 1985, 1990, 1995 असे 3 वेळा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले. जून 1996 ते जुलै 1999 या कालावधीत त्यांनी राज्यमंत्री म्हणून देखील काम केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके यांचा जन्म 2 ऑगस्ट 1941 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जुने खारे येथे झाला होता. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. सीना वाहतूक संस्थेचे अध्यक्ष, नगर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन, तालुका पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असे अनेक पदांवर त्यांनी काम केलं होतं. कैलासवासी पाटील शेळके हे सन 1978, 1980, 1985, 1990 असे 4 वेळा नगर जिल्ह्यातील उत्तर मतदारसंघातनं या ठिकाणी मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. सन 1994 ते 96 असे 2 वेळा अहमदनगर मतदारसंघातनं लोकसभेवरही ते निर्वाचित झाले होते. अशा या जनमानसातील लोकप्रिय नेत्याचे शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांना देखील मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी नवनीतराय भोगीलाल शहा यांचा जन्म 8 डिसेंबर 1923 रोजी गुजरात राज्यातील वलसाड येथे झाला. कैलासवासी शहा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांना कारावासही झाला होता. कैलासवासी शहा पालघर ग्रामपंचायतीचे सरपंच, पालघर पंचायत समितीचे सभापती तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उत्तम काम केलं होतं. त्यांनी मी SM या पुस्तकाचा गुजराती भाषेत अनुवाद
आपले गाव, आपली पंचायत, ग्रामसभा, आपला सरपंच, महाराष्ट्र वित्त आयोग प्रतारणा व अवमूल्यन तसेच ग्रामपंचायत अधिनियम प्रकरणातील 3 आदिवासी स्वशासन कायदा इत्यादी पुस्तकांचे लेखनही केले होते. कैलासवासी शहा 1957 व 1967 असे 2 वेळा ठाणे जिल्ह्यातील पालघर मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी विठ्ठलराव बापूराव खादीवाले यांचा जन्म 25 डिसेंबर 1929 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झाला होता. खादीवाले यांनी उदगीर येथील दलित संघटनांचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे संघटक अशा अनेक पदांवर काम केले. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन 1962 व 1972 असे 2 वेळा लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी सूर्यभान सुखदेव गडाख यांचा जन्म 11 जानेवारी 1932 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात देवपूर इथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. सिन्नर तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांना गिरणा गौरव पुरस्कार, सिन्नर भूषण पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले होते. कैलासवासी गडाख सन 1978 व 1980 2 वेळा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झालं. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी जयंत ईश्वर सोहनी यांचा जन्म 15 मार्च 1933 रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पहिणे येथे झाला. जत तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मागासवर्गीय सर्वांगीण विकासाकरता त्यांनी विशेष योगदान दिले होते. सन 1978 व 1980 असे 2 वेळा सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातनं ते निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचा मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी प्रभाकरराव बापूराव मामुलकर यांचा जन्म 19 डिसेंबर 1938 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे झाला. चिंचोली ग्रामपंचायतीचे सरपंच, महाराष्ट्र शासनाच्या विशेष कृती कार्यक्रमाचे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम आरोग्य समितीचे सभापती अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले होते. अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी मामुलकर सन 1980 व 1985 असे 2 वेळा राजुरा मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले. मी त्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी हरीश उकणराव मोरे यांचा जन्म 12 जुलै 1947 रोजी भंडारा जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील करंटी बुद्रुक येथे झाला होता. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी मोरे यांनी महाराष्ट्र प्रदेश मातंग संघर्ष समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मिलमजदूर काँग्रेसचे संघटक तसेच राष्ट्रीय बँक कर्मचारी श्रमिक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. मातंग समाजामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. कैलासवासी मोरे सन 1985 व 1990 असे 2 वेळा भंडारा जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी जगन्नाथ अच्छन्ना शेट्टी यांचा जन्म 25 मे 1945 रोजी कर्नाटक जिल्ह्यातील उडुपी तालुक्यातील शिरावा इथे झाला होता. त्यांचे शिक्षण FY BA पर्यंत झाले होते. कैलासवासी शेट्टी सन 2004 मध्ये मुंबईतील माटुंगा मतदारसंघातनं तर 2009 मध्ये सायन कोळीवाडा मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अध्यक्ष महोदय स्वर्गीय जगन्नाथ शेट्टी यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय चांगला, सुस्वभावी आणि प्रेमळ अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. जनतेकरता अतिशय मेहनत करणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी रामदास गंगारामजी सोनोने यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1939 रोजी अमरावती जिल्ह्यातील पारडी येथे झाला. त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते. अमरावती शहरातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. आष्टी तालुक्यातील सर्वांगीण विकासाकरता त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी सोनोने हे 1962 रोजी अमरावती जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे दिनांक 9 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो.
कैलासवासी शिवशंकरप्पा विश्वनाथ उडगे यांचा जन्म 15 मार्च 1938 रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथे झाला. औसा तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. औसा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. कैलासवासी उडगे हे सन 1980 मध्ये लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी सखाराम विठोबा आहेर माजी विधानसभा सदस्य यांचा जन्म 8 ऑगस्ट 1939 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपरी गवळी येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. 1980 मध्ये बुलढाणा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी शमीम अहमद शेख यांचा जन्म 28 मार्च 1941 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील शिदनीपूर येथे झाला होता. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. मुंबईतील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी शेख 1980 मध्ये मुंबईतील चिंचपोकळी मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी पुरुषोत्तम गुलाबराव मानकर माजी विधानसभा सदस्य यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मोरचूद येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले होते. मानकर यांनी अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून काम केले. अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, वरुड पंचायत समितीचे सभापती अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं. 1985 मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघातून ते विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे दिनांक 3 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी वहारीबाई दिगंबरराव पाडवी यांचा जन्म 10 जानेवारी 1931 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शिखे येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरता त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी श्रीमती पाडवी या सन 1967 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी सुमनबाई शिवाजीराव पाटील यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील आव्हा येथे झाला. बुलढाणा शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी पाटील या सन 1967 मध्ये बुलढाणा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी लीलाबाई रतिलाल मर्चंट यांचा जन्म 24 मार्च 1926 रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी श्रीमती मर्चंट यांनी 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पुण्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक सहकारी चळवळीशी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी श्रीमती मर्चंट या सन 1972 मध्ये पुणे येथील कसबापेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या सर्व समाजसेवकांना, या सभागृहाच्या माजी सदस्यांना मी या सभागृहाच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धव ठाकरे यांनी सर्वश्री भिकाजी जिजाबा खताळ, गोविंदराव शिवराम चौधरी, प्रभाकर सुंदरराव मोरे, केशवराव नारा उर्फ बाबासाहेब पाटील धाबेकर, डॉक्टर शंकरराव रघुनाथ राख, माजी मंत्री तसेच तुकाराम सखाराम दिघोळे, माजी मंत्री राज्यमंत्री श्री मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके, नवनीतराय गोपीलाल शहा, विठ्ठलराव बापूराव खांदीवाले, सूर्यभान सुखदेव गडाख, जयंत ईश्वर सोहानी, प्रभाकर बापूराव मामुलकर, हरीश कुंडराव मोरे, जगन्नाथ चना शेट्टी, रामदास गंगारामजी सोनोने, शिवशंकरप्पा विश्वनाथ उटगे, सखाराम विठोबा आहेर, शमीम अहमद शेख,
पुरुषोत्तम गुलाबराव मानकर, तसेच श्रीमती वहिराबाई दिगंबर पाडवी, सुमनताई शिवाजीराव पाटील, लीलाबाई रतलाल मर्चंट, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल जो शोक प्रस्ताव मांडला आहे आणि आमचे विरोधी पक्ष नेते यांनी या सन्माननीय सदस्य आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कैलाशराव भिकाजी खताळ यांनी भारतीय स्वतंत्र संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. कैलाशराव खताळ यांनी अहमदनगर जिल्हा विकास मंडळाचे सदस्य, अकोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तसेच संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणूनही उत्तम कार्य केलेले होते. कैलाशराव खताळ सन 1962, 1967, 1972, 1980 अशी 4 वेळा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. सन 1962 ते 1964 उपमंत्री व सन 1964 ते 1976 या काळात विविध खात्याचे आणि या सगळ्या कैलाशवासी माजी सन्मान्य सदस्यांचं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं शोकभावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. सर्व दिवंगताच्या स्मृतीस मी अभिवादन करतो व भावपूर्व आदरांजली वाहतो. सन्मानित सदस्यांनी स्तब्ध उभं राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो. शोक प्रस्ताव संमत करण्यात आलाय. प्रस्तावाची एक प्रत शोककाल कुटुंबाकडे पाठवण्यात यावी. विधानसभेच्या पुढील अधिवेशनासंबंधी घोषणा. मी खालील घोषणा करतो. राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2019 रोजी विधान भवन नागपूर येथे घेण्यात यावे. विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा. सभागृहासमोरील कामकाज आता संपलेले आहे. राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे. मी भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे रविवारी दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे. यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे